पायावर कोलीत मारते गाण्यामध्ये कारण आमची काय आहे जसं ट्रेलरमध्ये पाहिलं की खरंच मी पायावर कोलीत मारते असं काहीतरी आहे या चित्रपटात. आणि बेसिकली वृंदावन या चित्रपटात लव्ह ट्रायंगल आहे. मला पहिल्यांदा चित्रपटात लव्ह ट्रायंगल करायला मिळतो आहे आणि खूप धमाल आहे. इट्स जस्ट नॉट फक्त रोमॅन्स किंवा फक्त ॲक्शन नाही आहे, तर रोमॅन्स आहे, ॲक्शन आहे, कॉमेडी आहे, ड्रामा आहे, असे अनेक रंग या वृंदावन चित्रपटात आहेत. आणि गुढीपाडव्याला आमची फिल्म येते. आता सध्या आम्ही दोघी नर्वस आहोत, थोडं टेन्शन आलं जे प्रत्येक कलाकाराला यायलाच पाहिजे इनफॅक्ट, पण आम्ही तितकेच कॉन्फिडेंटही आहोत कारण का आमची फिल्म येते आणि ही एक कम्प्लीट पॉवर पॅक्ड अशी फिल्म आहे. एक कौटुंबिक चित्रपट आहे जो तुम्ही सर्वांना घेऊन चित्रपट थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघू शकता. सो खूप सॅटिस्फॅक्शन असं आता फिलिंग आहे. माझी सुद्धा म्हणजे लव्ह ट्रायंगल असा सिनॅरिओ माझ्याही बरोबर पहिल्यांदाच होतो आहे. पण मग एक वेगळाच अनुभव होता या फिल्ममध्ये. हे जे कॅरेक्टर मी प्ले करते भूमी, तिच्या वडिलांविषयी तिची आदरयुक्त भीती, धाक, जे काही म्हणू ते, त्याच्यामुळे असणारं थोडं कम्युनिकेशन गॅप आणि त्याच्यामुळे घडणाऱ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग पद्धतीने चित्रपटामुळे लोकांपुढे येणार आहेत. आणि मला असं वाटतं काम करताना द मोर द मेरियर म्हणतो ना आपण, तशातला भाग होता. फक्त हिरोईनपेक्षा 2 हिरोईन्स, एक हिरो, आम्ही खूप धमाल केली आणि खूप छान अनुभव होता काम करण्याचा. एक क्यूट ट्रायंगल होतं बेसिकली. जनरली रडारड असते किंवा काय असं, पण आम्ही ऑफ स्क्रीन खूप धमाल केली आहे. राकेश तुम्हाला दिसतो तितका साधा भोळा तो नाही आहे, तो खूप मस्ती करतो. त्याने व्यवस्थित असा गोडगोड त्रास दिला आम्हाला दोघींना, पण ही इज अ वंडरफुल को ॲक्टर. एक माणूस म्हणून खूप चांगला आहे तो आणि त्याच्यासोबत काम करताना खूप छान एक्सपिरियन्सेस आले आम्हाला. तुला डान्स करायला खूप आवडतो आणि तुला अगदी क्लब सॉन्ग फेस्टिव्ह सॉन्ग सगळं आहे. किती आणि गणेश आचार्यांनी कोरिओग्राफ केलं आहे, तो एक्सपिरियन्स. आमच्या वृंदावन या चित्रपटातलं गाणं डॅशिंग गोविंदा हे गाणं गणेश आचार्य कोरिओग्राफ करणार, इतकी न्यूज आमच्यापर्यंत पोहोचली आणि मग जी काही ती एनर्जी आली आहे, ते एक्सप्रेशन झाले, ते आपोआप आले, ते नॅचरल होतं कारण का खुद्द गणेश मास्टर कोरिओग्राफ करणार होते. आणि कमाल आहेत, ते कमाल आहेत कारण का आम्ही अनेक दिवस रिहर्सल केली, पण हे अख्खं गाणं फक्त एका दिवसात त्यांनी शूट केलं आणि तेच करू शकतात. सेटवर 800 तरी आर्टिस्ट होते, मॉब 800चा होता आणि इतक्या सगळ्यांना कंट्रोल करत एका दिवसात इतकं भन्नाट गाणं देणं हे त्यांनाच जमणार होतं. सो खूप नाचायला मिळालं, मला बेभान होऊन नाचायला मिळालं. फार क्वचित असं होतं की आपण सगळं ताल वाल सोडून मस्तपैकी नाचतोय, ते डॅशिंग गोविंदामध्ये मला करायला मिळालं. सो आय एम सो हॅपी फॉर दॅट. म्हणजे तुलाही अगदी रोमॅन्टिक गाणं बघायला मिळालं आणि डॅशिंग गोविंदाचं पण सम पार्ट तुझी आहे एक्सपिरियन्स. रोमॅन्टिक गाणं म्हणजे जरा विचित्र सिच्युएशनमध्ये होतो आम्ही तेव्हा, कारण आम्ही हैदराबादमध्ये शूट करत होतो उन्हाळ्यात, त्यामुळे इतकी प्रचंड गरमी आणि त्यात हे असं इतकं छान सुंदर दिसायला हवं असं गाणं आम्ही शूट करत होतो. पण मला असं वाटतं अखंड टीम, आमचे प्रोड्युसर्स म्हणा, दी एंटायर टीम इतकी सपोर्टिव्ह होती. खूप स्मूथ हे गाणं शूट झालं आणि खूप मजा आली. राकेश बापट हा म्हणूया ना आमचा टीनेज क्रश, आणि त्याला पहिल्यांदा भेटलं, त्याच्यानंतर पहिल्या फिल्ममध्ये त्याच्याबरोबर एक रोमॅन्टिक गाणं, प्रचंड नर्वस होते. पण राकेश ती म्हणाली त्याचा माणूस म्हणूनही इतका छान आहे काम करायला, एक को ॲक्टर म्हणून इतका छान आहे की खूप मजा आली ते गाणं शूट करताना. आणि डॅशिंग गोविंदाचं म्हणाल तर मी क्लासिकल डान्सर आहे, त्यामुळे ह्या पद्धतीचं गाणं करणं माझ्यासाठी थोडं म्हणजे नवीन होतं. हे पहिल्यांदाच अशी संधी होती आणि त्यात पूजा म्हणाली तसं जेव्हा आम्हाला कळलं की गणेश आचार्य कोरिओग्राफ करणार आहेत, आय थिंक आम्ही सगळेच सुपर एक्सायटेड होतो आणि ती सगळी एक्साइटमेंट आणि एनर्जी रिफ्लेक्ट झाली आहे गाण्यात आणि ती दिसते आहे. इतकी धमाल करत आम्ही हे गाणं शूट केलं आहे. खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि अमित सरांचं म्युझिक आहे आणि ते आर रॉकिंग ऑल द टाईम. पुन्हा एकदा वर्ष होते सगळ्यांची टीम एकत्र आली. म्युझिकबद्दल काय सांगा? अमित राजबद्दल सांगायचं झालं तर एक नॉस्टॅल्जी आहे मला, कारण का अमित राजने आणि हर्षने एक खूप छान गाणं माझ्या आयुष्यात मला दिलं आहे, दगडी चाळमधलं धागा धागा. सो इट स्टार्टेड फ्रॉम दॅट. आणि अमित राजला खूप खूप थँक्यू म्हणेन मी. अरे थँक्यू सो मच पूजा. तू याच्यासाठी थांबला होतास ना. वेल, अँड आय एम प्राऊड ऑफ हिम बिकॉज तो सावंत आहे, त्यामुळे सावंत टू सावंत आमचं छान कनेक्शन आहे. बट अगेन अमित राजचं नेहमी तुम्ही बघा की तो एखाद दुसरं गाणं हिट नाही देत, तर तो एका चित्रपटात सगळी गाणी हिट देतो. सो हे त्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे मला की अगदी त्याने दगडी चाळपासून अनेक चित्रपटात त्यांनी म्युझिक दिलं आहे आणि आत्ता वृंदावन
डॅशिंग गोविंदा म्हणा, रगा रगा म्हणा, आज प्रेमाची म्हणा, मनवेडे म्हणा, सगळीच गाणी त्याची हिट आहेत. त्याचा पोस्टर गर्लमधली सुद्धा गाणी सगळीच हिट होती. एवढं सोपं नाही आहे सतत हिट्स देत राहणं. सो हॅट्स ऑफ टू हिम आणि आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला ती गाणी मिळाली आणि आमच्यावर पिक्चराईज. माझी ही पहिलीच वेळ अमित राजचं म्युझिक आणि माझी फिल्म. पण मला असं वाटतं अमेझिंग म्युझिक आहे. हा ॲल्बम म्हणून इट्स कम्प्लीट असं मला वाटतं. कारण वेगळ्या वेगळ्या शेड्स एकाच चित्रपटात इतक्या उत्तम पद्धतीने मला असं वाटतं फक्त अमित राज हाच माणूस हे करू शकतो. आणि इट्स अमेझिंग द वे ही हॅज गिवन म्युझिक. आणि खूप छान वाटतंय की त्याच्याशी अशा पद्धतीने असोसिएट होता येत आहे.